नारळ फोडला आता. हे आमचे साडू आमच्या बरोबर येणार आहेत आणि त्यांना आमचं कुलदैवत पाहायचं आहे, कुठं आहे काय आहे साताऱ्यामध्ये, तर आम्ही त्यांना घेऊन जाणार आहे. आणि हे सर्व आता किती आम्ही कमीत कमी 10 ते 12 मेंबर्स आहेत जे आम्ही सगळे देवीला, आणि वर्षातून एकदा आम्ही जातो कारण की कुलदैवताला जायलाच पाहिजे, सर्वांनी जा. आणि अजून काय, हे बघा ही आई आणि माझी बायको नटून खटून निघालेत. वहिनी बाहेर. आणि एक गोष्ट तर सगळ्यांनी पर्पल साड्या घातल्या. आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर तर पोहोचलेलो आहे आणि इथं माझी काकी व माझी मम्मी निवेद भरत आहे देवासाठी. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची किती सुंदर मूर्ती आहे तिथे. आणि तिकडे शिव, पप्पा, बापू हे सगळे बसलेले आहेत. आम्ही थांबलोय. तर आता आम्ही मंदिरापाशी परफेक्ट पोहोचलेलो आहे. आता आपण चालताना मी तुम्हाला दाखवेन काय काय मंदिरापाशी. मित्रांनो, आम्ही 2 वर्षापूर्वी इकडे आलो होतो आमच्या देवीला, आणि 2 वर्षानंतर इतका फरक पडला आहे की डेव्हलपमेंट एवढी झाली की पूर्ण कार पार्किंग्स वगैरे आणि पे पार्किंग चालू झाली. त्यानंतर पूर्ण सिमेंटचा रोड झाला आहे पूर्ण. आता एक देवीचं दर्शन आता आम्ही करणार आहे, त्यानंतर दुसऱ्या देवीला जाऊन बघू तिथे किती डेव्हलपमेंट झाली आहे. कारण की खूप छान वाटतं आहे 2 वर्षानंतर. दरवर्षी येतो आम्ही, पण गेल्या वर्षी मिस झालं, पण ह्या वर्षी फायनली देवीने आम्हाला बोलवलं आणि आम्ही आलो इथे. आता बघूया पुढे. आता निवद भरतात ते, निवद भरून झालं की आम्ही वरती जाऊ. आणि इथे गायमुख आहे, ते गायमुखामधून पाणी पडतं आणि तिथे लोक आंघोळ करतात जाऊन, कारण की ते चांगलं असतं बोलतात की अंगावरती काय डाग असेल का खावरी वगैरे ते लोक जाऊन आंघोळ करतात असे इथले लोक बोलतात ते. पण आम्ही काय आता कपडे वगैरे आणले नाही एक्स्ट्रा, म्हणून आम्ही नाही आंघोळ करणार कोणी. आम्ही डायरेक्ट देवीचं दर्शन करून गाडीत बसून दुसऱ्या देवीला आम्ही जाऊ. निवद रेडी आहे बघा, झाकलेला आहे, जरा दाखवा. हां बघा आहे बघा, बघा ही ओटी आहे देवीची. आणि आता आम्ही चाललोय देवळात दर्शन घ्यायला. आता आपण जाऊ. फास्ट फास्ट कम. खूप पाय भाजतात ते खूप जास्त. देवाला आलं तर पप्पा म्हणतात मी खर्च करतो सगळा, तुम्ही काय खर्च करू नका. तर बघा प्रसाद घेतोय 100 रुपये, 120 रुपये. पैसे दिलेत. शिव आवडलं का शिव? अरे वा, खा खा. अरे बापरे, इकडे पण आहे का? अरे वा, हे बघ. थँक्यू बॉय. काय खाणार नाही मला माहिती, उगाच नाटक करते. तर ही होती आमची कोंढणपूरची तुकाई देवी, जिथं आता आमचं दर्शन झालंय करून. आता आम्ही चाललोय मळई देवी. ती इथून काहीतरी 7 ते 8 किलोमीटर आहे लांब, डोंगर भागात आहे थोडं. आणि खूप गरमी आहे, खूप पाय भाजत होते. आणि लस्सी आणली, तर लस्सी पितोय, पण लस्सीला ग्लासच नाही आहे, त्यामुळं आता अशीच हाय बोलले होते. आणि हा बघा मार्तंड यक्ष. आमच्या मुलांची 2 नावं ठेवलेली आहे. एक नाव मम्मी पप्पानी ठेवलंय आणि एक नाव आई बाबांनी ठेवलंय. तर प्रत्येक मुलाचं 2 नाव आहे. जसं हा रचित
मल्हार आणि तो रक्षित आणि शिव आणि हा यक्ष आणि मार्तंड, म्हणजे देवाची नावं दिलेत मुलांना. हे बघा आम्ही दुसऱ्या देवीला चाललोय. त्या देवीचा हा रस्ता आहे असा. जेव्हा पहिले 2 वर्षापूर्वी आम्ही इथे तेव्हा या तार कंपाऊंड नव्हतं बांधलं आणि सेफ्टी बिलकुल नव्हती, त्यामुळे गाडी ओव्हरटेक करायला इतकी भीती वाटायची. पण आता बघसाल आणि आजूबाजूनी ना सागाचे झाडं लावलेली त्यांनी आणि निरगिलची झाडं लावलेली. ही झाडं पण पहिली नव्हती आणि म्हणजे हे तर पहिले 2-3 वर्षापूर्वीच लावलेले असतील, पण बरंच डेव्हलपमेंट झाले, म्हणजे असं चांगलं केलं ते सगळं. आणि खूप माळरान आहे इथे, ऊन खूप आहे. गाडीतून खाली उतरलं की असं वाटतं अरे बाप तापतंय, नुसतंच तापतंय. आम्ही आलो बळाई देवीला आणि इथे अजून दर्शन घ्यायचं आहे आम्हाला. तिकडे बघा निवद भरायला बसले ती लोक. अजून आपल्याला दाखवायचं आहे निवद. आणि हे मंदिर खूप छान आणि कलरफुल आहे ना, मला खूप आवडलं. आणि म्हणजे आता खेळायला पण जागा आहे, खूप स्पेस, खूपच जास्त. आणि इथे बसण्यासाठी पण त्यांनी हे केलंय छान. परत स्कॅनर्स पण ठेवले. तर बघा तिकडे पण खूप सारं बसायला आहे आणि एकदम हिरवगार वातावरण इथं छान व्ह्यू येतो. तुम्हीही या. आम्ही आतमध्ये. इकडे मी घेतली हे तुझं आहे. प्यायचं नसतं. त्याच्यात नाही टाकायचं पाणी ते. त्याच्यात नाही टाकायचं ते पाणी. अरे त्या पोळी सगळं खायचं. चहावानी झाली. भजी कुठे आहे रे? बटाट्याची भाजी दे ना. ताटातली मेथीची कुठे आहे? यक्षचे सर्व मित्र जेवायला आले. यक्ष तुझ्या मित्रांना बोलव. यक्ष तुझ्या मित्रांना जेवाय बोलव. यक्षच्या मित्रांना द्या. कावळ्या हे घे, कावळ्या घे, कावळ्या बघ. कावळा आला आणि कावळा खाऊन बघ घेतलं. बघ इथं कुत्री कावळी एकत्र राहतात. बघितलं आपल्या शहरात आहे का असं? घाबरून जातात. मग पळून जातात. मग खाऊन घे. काय खातोय शिव? तू काय खातोय? व्हेरी गुड, खा. तू काय खातो बाबू? काय खातोय? हसला 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 हसला.